किती वेळची उभी आहे मम्मी, तुमच्या गोष्टी सुरूच आहे. आता काय म्हणा मी, तू सांग. झिरो सिविक सेन्स. मी नाही. झिरो सिविक सेन्स. झिरो सिविक सेन्स आहे तुला. आता तो बिचारा तोंड पाडून बसला इथं. अहो मी काय म्हणताय, ते रील सुरू आहे, आता नवीन ट्रेंड आलाय, झिरो सिविक सेन्स, झिरो सिविक सेन्स. आपण करायचं काय प्रँक? प्रँक कोणावर? एकच तर बकरा आहे आपल्याकडे. बकरे 2-3 आहे माझ्या नजरेत. तुझ्या नजरेत कोण एक बकरा आहे त्याचा? परीक्षित. तो आज येणार आहे ना घरी, मग झालं. पण तो लवकर नाही येत, टाइमपास कर. आता जेव्हा केव्हा येईन पण येईल ना, मग झालं आपलं काम होऊन जाते. तो असं ते आपल्या सौरभ जोशीच्या ब्लॉग मध्ये पियुष असते तसं आपल्या ब्लॉग मध्ये परीक्षित असणार आहे. पण मी एकटी किरणी करणार, तुम्ही पण हेल्प करा मला. अरे उसमें तो मजा आता है मेरे को. डन. आइए देखते हैं, मजा आएगा. आला का तो? नाही, वेळ लागतो त्याला, अजून वेळ लागतो. मग आला तर सांगा ना मला. आला का तो? नाही ना, उचललाच नाही त्याने फोन नेहमीप्रमाणे. फोन केला होता का पण तू? हो. ठीक आहे. A few moments later. का रे? रात्र झाली का बाथरूम मधला सुरूच ठेवू. तू बाथरूमला गेला होता ना आम्ही आता? रात्र झाल्यावर बाथरूम मध्ये. तू बाथरूमला गेला होता ना हा, मी गेलो. आता? मग लाईट कोण बंद करा? आम्ही म्हणत नसतो बरं. आम्ही करतो ना, आमच्याकडे नाही ना सोलर, नाही आमच्या घरी सोलर नाही आमच्या पहिले घरी. नव्हतं करत. म्हणजे पहिले नसतेच करत रात्री पण. रात्री बंद करत असते. रात्रीची वेगळी गोष्ट आहे. आणि आमच्या घरात 4 बाथरूम आहे, आमच्या एकाच बाथरूम मधला लाईट चालू ठेवू ना आम्ही, जो कॉमन आहे किंवा युज करतो म्हणून. सगळ्या बाथरूम मध्ये साऱ्या लाईट बाथरूमच्या सुरू लाईट लावून देऊ. काम ना जेव्हा काही गरजच नाही. ह्या बटना बंद करत नाही, काहीतरी उपाय सांगा. रात्री नसते करत. रात्रीची गोष्ट नाही, पण तू आमच्या घरी आल्यावर बटन बंद करत जाय. तुझ्या घरी नको करत जाऊ, तुझ्या घरी सोलर आहे, आमच्याकडे नाही. अंधारात सुरू करत. आम्हाला बिल भरायला लागते. अंधारात कर जाय तू, कसंही कर. मित्रांनो, ह्या दोघांची जेव्हा बडबड चालू असते तेव्हा ह्या दोघांनाही जज करत जाऊ नका, कारण की ते दुनियाचा पार असतात तेव्हा. फक्त किरण माझ्याशी जेव्हा बोलते, बाकीच्यांशी जेव्हा बोलते, तेव्हा तुम्ही बघितलं असाल की किरण खूप विचार करून बोलते आणि चांगल्याने बोलते. फक्त ह्या दिसला झिरो सिविक सेन्स. झिरो सिविक सेन्स वाला दिसला का तिचं दिमागच खराब होते. कारण की तिला एखादी गोष्ट जर चुकीची ठेवली असेल ना, तर ते बरोबर ठेवलेलीच पाहिजे. आणि हा असा व्यक्ती आहे, बॉलवेटा जी आहे ते इथून ठेवली. चुकली. तर हे सारखी हिच्या आहे ते जीवार, आणि हा मुद्दाम करते सगळ्या गोष्टी की हिच्या जीवार आली ह्या कसा ठेवू शकतो? थांब, एक मिनिट. तू चुप राह रे, सारखा जातो सगळीकडून. हिच्या जीवार आली पाहिजे आणि हे याला काहीतरी बोलली पाहिजे असा प्रयत्न करते हा ब्लॉग मध्ये. मुद्दाम लाईट चालू ठेवून देईन, मुद्दाम काहीतरी उचलून इकडे ठेवून देईन. ते काय म्हणते, बाहेरून आले तर पाय धुवून घेत जा. तसाच डायरेक्ट किचन मध्ये येईन बिना पाय धुता. मग तिच्या जीवार येते ते बोलते. आणि इथं प्रॉब्लेम काय पाय धुण्याचा, आम्ही जेवायला बसतो तर आम्ही बसतो खाली किचन मध्ये. मग तिचं म्हणणं असतं की आपण जिथे जेवायला बसतो तिथं पाय धुवून येत जा तू बाहेर. पंक्तीत काय झालं? रोज येते ते दोघं तरी धुवून टाकते. पण ह्या आला हा तसाच अंदर येते आणि रोज शिव्या खाते. हे आपण पंक्तीत महाभारत जेवायला जातो. तू माहितीये काय, फालतू गोष्टी भकाला गोष्टी कमी करत जाय, आणि जे मेन असते ते जेवढं सांगितलं तेवढं ऐकत जा फक्त. तर मित्रांनो, घरात कोणी शिव्या खात असेल तर किरणला जज करा, पण हा जर खात असेल तर हा डिझर्व करते. क्या बोलू क्या अब मैं? ह्या मुद्दाम करते. काय 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 लाईट बंद करत. लाईट बंद कर. ठीक आहे. आणि इतक्यात माहितीये का, 2-4 दिवस झाले मी पाहून राहिली आहे, बाथरूमचा लाईट सुरूच असते. मी प्रत्येक वेळेस त्या रूम मध्ये गेली ना, आले नाही आलो, परवा नाही आलो. नाही पण मी कालची परवाची गोष्ट नाही करते, मी सांगत आहे बाथरूमचा लाईट सुरूच असते. आता मी याला एक उघडं म्हटलं की बाथरूमचा लाईट बंद करायचा. सुरूच राहते. मी खूप वेळा बाथरूमचा लाईट बंद केला. ह्या 2-4 दिवस झाले म्हणते लाईट सुरू असते म्हणते. 2-4 दिवस मी आलो. मी 2-4 दिवसापासून पाहून राहिली. केले. का रे? हा तो मागं उभा आहे. मी काय तो जात असेल तिकडे. मी पाय धुत नाही बा. मी पाय धुत पाय नाही. धुत असतो. तो पाय धुत नाही. पाय धुवा लागते म्हणून सॉक्स घालून येते. पायच नाही धुत आपण. त्या सॉक्स वरी जम असते बेटा, अरे सॉफ्ट दूध जा तू. आणि त्या सॉक्स घालून तू किचन मध्ये आणि येतो. तो हप्ता काय 2-2 हप्ते सॉक्स धुवत नाही. ते सॉक्स घालून तू किचन मध्ये येतो ना, तिकडे बसत जाय तू, इकडे नको येत जाऊ सॉक्स घालून किचन मध्ये. पोटा नको करू. भाऊ ते सॉफ्ट दूध काय रे घालावं लागतं? हो ना. अरे, पाय धुत आहे. स्लीपरवर सॉफ्ट घालतो. मी पण माझ्या लहानपणचं काय झालं? सांग ना, काय करत होता? चहा पित होतो ना. चहा पूर्ण चहाच्या कपच्या खाली बशी घेत होतो. पूर्ण कप भरत होतो, पूर्ण भरून सांडू देत होतो पूर्ण बशीत. म्हणजे कपाच्या बाहेर गेला पाहिजे. कपाच्या बाहेर गेला पाहिजे. म्हणजे बिस्किट खात होतो, जास्त पुरणबा चहा जास्त बिस्किट खाल्ल्या जाईल.
अरे पूर्ण पुडा संपला पाहिजे. काय मी पण सेम तशीच करत होती. म्हणजे मी बिस्किट साठी नव्हती करत, फक्त बस चहा तेवढा पाहिजे होता मला. म्हणजे चहा नव्हता पाहिजे, चहा एवढंच राहत त्याच्यावर माझी दूध टाकत होती, म्हणजे दूध पूर्ण असं बाहेर जात होतं सगळं. आता समजले दोघही असे काऊन करते तर दोघही सारखेच आहे तुम्ही. बशी मध्ये घेत होता मी. तू घेत होती का रे? मला सांगायला आवडतच नाही. तुला सांडलं तर आवडत नव्हतं. एस्थेटिक होती ती. एस्थेटिकचा काय संबंध आहे ते? भावा तिथं ओसीडीचा संबंध आहे. सेन्स होती ती. ओसीडी आहे तिले सिविक सेन्स आहे, तुला नाही आहे. तू रे तू कसा का पित होता चहा? गिलासात ग्लास होता का स्टीलचा होता? स्टीलच्या ग्लासमध्ये. स्टीलचा कसा ग्लास असणार आहे द्या? स्टीलचा ग्लास नसते. तो कायला असणार? ग्लास म्हणजे काच, काचाचं जे असते त्याला ग्लास म्हणते. तिला काय म्हणते? त्याला प्याला म्हणते. आम्ही ग्लास म्हणतो. आम्ही पण ग्लासच म्हणतो आता. सारे ग्लासच म्हणते त्याले. म्हणजे आपल्या विदर्भात तरी त्याला ग्लास म्हणते. वा. चहा भात खाल्लाय का बरीचशी? चहा आणि भात चहा पोळी खाल्ली आहे. तू खाल्लाय काय? कसं लागते? हा, मस्त लागते. चहा पोळी तू खाल्लाय काय? मला चहा आवडत मग कशी म्हणते मस्त लागते? नाही. खूप जण खाते म्हटलं. चहा पोळी खाल्ली आहे. चहा पोळी तर सगळेच खाल्ली आहे जवळपास. तू काय खाल्ला रे? चहा भात खाल्लाय का? नाही, फर्स्ट टाइम ऐकलं मी. चहा मुरमुरे ऐकले मी, चहा मुरमुरे खाल्ले. हा, मुरमुरे तर टाकून मस्त लागते चहा. भात कोण टाकत असते त्याच्यात? मुरमुरे नाही खाल्ले मी. नाही, मस्त लागते. असे वरून टाकायचे खूप सारे, मग पिऊन पाहिजे ते. चहा भाती चांगलं वाटते. काय चहा भाती चांगलं वाटते. उद्या चहा वरण म्हणशील तू? आम्ही हॉस्टेलमध्ये खात होतो तेव्हा चहा फोडणीचा भात. पाऊस नाही झाला. हा? त्याला दे चहा भात, भातही येते. चहा फोडणीचा भात. अरे हो, भात आहे आमच्या इथं, आज तू पिऊन दाखव. चहा सोबत खाऊनच दाखव. आता ते हॉस्टेलमध्ये झालं ना. बाई चॅलेंज आज. जाऊ दे. भात आहे. आज पण यांनी चप्पल पा कुठे काढून ठेवली आहे. भावा तू दरवाजात कोण चपला काढतो? माझ्या बायकोला बोलायला चान्स भेटते ना. आता संध्याकाळची वेळ आहे. मी तिथे दिवा लावायला गेली तुळशी जवळ, आणि याची चप्पल तिथंच होती बाहेर. एक मिनिट थांब तू. असं आहे का? म्हणजे आता काय म्हणू मी, तू सांग. 0 सिविक सेन्स. हा, कसं आहे हा? तू पहिले चल माझ्या. कुठं कर मी आता तिकडे खाली नेऊन ठेवली ती चप्पल. शेवटी मला तुळशीजवळ दिवा लावायचा होता, तर शेवटी चप्पल त्याची इथं होती. हा, मग मी त्याची चप्पल तिथं खाली नेऊन ठेवली. ते झुडिओची चप्पल खाली नेऊन ठेवली मी. तू नेली? हो, मी स्वतः. तुम्ही आज माया ब्लॉग बनवून राहिले तुम्ही. हे ब्लॉग बनवून राहिले मायावर तुम्ही. काही ब्लॉग डेलीचं असंच आहे याचं. काही डेलीचं असंच आहे तुझं. बरं नाही, डेलीचं असं नाही. आज याचा 0 सिविक सेन्स. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? बा तुम्ही मायावर आरोप लावून ब्लॉग बनवून राहिले. अर्ध्या घंट्याचा चांगला मायावर. तुम्हाला असं वाटून राहिलं तुमच्याकडे. बरं, हा माझा आरोप नाही आहे, हा पुरा पब्लिकचा याच्याच फॅन फॉलोइंगचा आरोप आहे का भाऊ कपडे धुवत नाही. 0 सिविक सेन्स. एकच एक कपडे घालून कुठे चालला होते? असे आम्ही 4 टी-शर्ट घेतले. अशा 4 टी-शर्ट आहे. रोज एकच टी-शर्ट घालून मोबाईल शोभते माझ्या. मॅचिंग मोबाईल आहे त्याला. मोबाईल घ्यायचं त्या दिवशी पण त्यांनी हेच टी शर्ट घातली होती. काऊन ते मॅचिंग होते बा मोबाईलला म्हणून. अबे ते जाऊ दे. माझ्यासोबत जेव्हा आधी व्हिडिओ बनवत होता ना, आता तरी बरं आहे. माझ्यासोबत जेव्हा आधी व्हिडिओ बनवत होता तेव्हा एक शर्ट, एक नाही 2 शर्ट आणि 1 पॅन्ट होता. 2 शर्ट 2 पॅन्ट होते. 2 शर्ट 2 पॅन्ट होते. त्यांना वर्षभर घातले. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तेवढंच 2 शर्ट 2 पॅन्ट वर्षभर, आणि रोज तेच घालून ये. मला वाटलं धुते का नाही. आता तरी त्याला टोमणे मारू त्याला कपडे घेतले. काय माझ्या शॉपिंग करायला जीवर येते पहिली गोष्ट. जीवर येते पप्पा. पण भावा असे लोक पाहिजे तुले. असं तू एवढा मोठा क्रिएटर आहे, सगळे रिस्पेक्ट करते, आणि तू असेच कपडे घालून फिरतो. दुसरा अजून एक प्रॉब्लेम आहे. मी काही घेतो ना विकत, तर मग काही दिवसांनी ते मला आवडत नाही, तर मी घालतच नाही. आणि जे आवडते ते लय घालतो. मग मी बम घालतो. 0 सिविक सेन्स. खरंच आहे, 0 सिविक सेन्स आहे तुला. आता बाय आपण ते घेतले नव्हते का तिकडे गेलो होतो तेव्हा, ते तसेच पडले. जुडिओ मधले ना, हा. ते घालत जा ना. एवढे चांगले कपडे ते नाही घालत तू. मला आवडून नाही राहिलं ते. पागल आहे तू. घरात खुर्चीवर बसलाय आणि मम्मी उभी आहे.
त्यांना बसू द्यायला पाहिजे, त्यांना बसू द्यायला पाहिजे. 15 मिनिटापासून उभी आहे मम्मी. किती वेळची उभी आहे मम्मी, तुमच्या गोष्टी सुरूच आहे. तुम्ही काय मला टार्गेट करता? पण तुला समजायला पाहिजे ना, पीयूष को समजण्याची की आहे की मम्मी खडी आहे. तुला स्वतःहून समजायला पाहिजे. ब्लॉक माझ्या तुझ्यावर नाहीये. म्हणजे बरोबर बोलली का, वेळेला झिरो सिविक सेन्स आहे, बिलकुल सेन्सच नाही आहे काही. -200 पर्यंत पोहोचलो होतो ना आपण. हो, आता -300 आहे. आणि मम्मीला तू विचार म्हणजे -500 झिरो सिविक सेन्स आहे तुला. मला आहे. मी जर असते तर मम्मीला म्हटलं असतं तुम्ही बसा, मी उभी राहते. और पीयूष बैठ गया था चेयर पे और वो उठा भी नहीं मम्मी के लिए गाइस. आणि त्यांना असं म्हटलं पण नाही. कशाला चालल्या, जर जायचं नाही जायचं गोष्टी तर करतात. तुझं म्हणणं काम होतं, विचाराचं काम होतं तुझं की बसा बा तुम्ही तिथे. आता तू दे ना गिफ्ट, तू दे ना गिफ्ट, दे ना. सोफा महिना कमाते. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तर गाईज फर्निचर वाले जर बघत असाल तर सोफा पण तुम्ही गिफ्ट करू शकता. आम्ही ओपन आहोत प्रमोशन करण्यासाठी तुमचं. तर तुमचं जर फर्निचर शॉप असेल तर नंबर सांग. 9665260993 आणि सोफा आमच्या पसंतीचा नाही तुमच्या पसंतीचा. आता तिथं जाऊन बसला म्हणजे बसणं गरजेचंच आहे. बसलाच पाहिजे, उभं नाही राहता येत. अरे त्याच्यावर त्याचं वेगळी कंडिशन आहे. आता मला जसं डोंगर आहे तर मला असं मी वाटते की बसलो आपण त्याला नाही आहे. ते का घेते बरोबर ना. झिरो सिविक सेन्स. चला आता कोण आणते सोबा पा बघा ना. आता ते खुर्ची खाली आहे ते चांगली दिसून येते. आता त्या बसेल ना तर तिथे बस. त्याला जायचं आहे म्हणजे आपल्या गोष्टी सुरू आहेत थांबल्या. एक सिविक सेन्स असते किंवा नाही विचारायला पाहिजे. एखादा मोठा माणूस उभा आहे, मला हे म्हणायचं होतं की त्या उभ्या होत्या बाजूला. एखादा मोठा माणूस जर उभा असेल आपण बसला तर म्हणायला पाहिजे मग तुम्ही बसा, मी उभं राहतो. आजीबाई आहे का? आजीबाईचं काय आहे त्याच्यामध्ये? हा सिविक सेन्स आहे. म्हणून तुला काव्या बरोबर बोलली की तुला झिरो सिविक सेन्स आहे. अरे म्हटलं तूच म्हणून राहिली. त्याच्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहे ना त्या फेमिनिस्ट आहे. तर फेमिनिस्ट स्त्रियांचं कसं असते, आम्ही समानता आहे बा, आमच्यासाठी उठू नका, आमच्यासाठी हे ना करू, आमच्यासाठी ते ना करू. त्याच्यामुळे तो तसं झालाय. पण आता जेव्हा आपल्या इकडे आला तर ते असं ओरिजिनल फेमिनिझम दिसलं त्याला की बा हा फेमिनिझम मोजक्या जागी दाखवत असते, प्रत्येक जागी नसते दाखवत. आता तो शिकला, त्याच्या आजूबाजूच्या स्त्रिया तशा आहे असं त्याचं म्हणणं आहे. हो रे परीक्षित. बरं तू गॅस ठीक आहे, खिडकी ऐक बघा रे. नाही आहे का? नाही, आम्हाला पडदे विकत घ्यायचे आहे. तर पडदेवाले जर बघत असाल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे खूप साऱ्या पडद्यांची गरज आहे. तर मिनिमम 1 लाखाचे पडदे होणार आहे. तर म्हणून तुम्ही स्पॉन्सर पण करू शकता. नंबर खाली दिलेला आहे. 9665260993 पडदे आमच्या पसंतीचे राहील. टिंग टिंग टिंग. अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. आता तो बिचारा तोंड पाडून बसला इथं. काय ग बोलला रे? तोंड पाडून नको नाही, बसू. कामात नको डिस्टर्ब करू मला. अरे ते सगळं तुझ्यावर प्रँक करत होते. झिरो सिविक सिविक सेन्स नाही आहे सेन्स. का तुला? मला माझ्या कामात डिस्टर्ब करतो तू. हो का? अरे सगळे प्रँक करत होते. ते झिरो सिविक सेन्स आता सगळं ट्रेंड सुरू आहे ना, तर मग कोणावर प्रँक करायचा बा म्हणून मग तुझ्यावर ठरवलं होतं का तुझ्यावर करणार आहे असं ठरवलं होतं. म्हणून तुझ्यावर तो झिरो सिविक सेन्स वाला प्रँक केला मी. पण तू असं तोंड पाडून नको बसू. नीट केलं पण मला दिवसभर. आम्ही काय केलं माझा दिवस भरून पाहिजे मला. तिचा प्लॅन होता. नाही रे, माझा प्लॅन नव्हता, ह्या सगळ्यांचा प्लॅन होता. नाही पण मला लक्षात आलं होतं की म्हणलं हे मला एक मॅट करून राहिले चालले. आद्याला कधी बोलत नाही, आज बोलून राहिला. नाही तो नाही बोललास. हा? तो बोलत असते पण तो नाही बोललास. म्हणून तेव्हा लक्षात आलं असं. असं असू शकतं. म्हटलं की काहीतरी याचा प्लॅन दिसून आला मला. हा, हे एवढे करून मागं लागले बाबा या. आज पीयूष के साथ प्रँक हो गया गाइस. बरं तू असं तोंड पाडून आणि मेन म्हणजे माझी चप्पल तिथं काढलीच नव्हती मी. तेव्हा मला लक्षात आलं. म्हटलं हे म्हटलं भाई वाया गेम घेऊन घाल म्हटलं. मी काय म्हणते परीक्षित, तू मग तोंड पाडून बसला होता ना, तसं बसत नको जायचं बरं. काहून? ते पाहून लई मस्त वाटते. क्या बोलूं मैं इस पे. सुकून येते सुकून. मराठी पिक्चर पाहिला होता काही ना? मराठी पिक्चर पाहिला होता काय? काहून? असं लई मस्त वाटते असं वाटलं मला. ते सगळे चुकून 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 डबल असं नको चुकून करू. नाही रे, चुकून सुकून म्हटलं. चुकून डबल असं नको करायचं.
नाही उद्या दुसरं काहीतरी करा. काहीतरी नवीन. तू वापस उद्या ना. हा ठीक आहे, ठरवून ठेवतो आम्ही काहीतरी. चल लाईक सबस्क्राईब म्हणून द्यायच्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईक कर. हाईक काय करा, नवीन ऑप्शन आला नवीन. हाईप करा. हा किरण शशांक उडाखे चॅनल आणि शशांक उडाखे युट्यूब चॅनलला आणि मला लाईक करा. आणि परिचित इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. युट्यूब वरती वगैरे आहे का रे बा? कधी करता? येणार आहे कधी? मी आहे पण दिसत नाही YouTube.